राऊत साहेबांची चर्चा कदाचित पवार साहेबांबरोबर झाली असेल. तर मला असं वाटतं आता कोण कुठल्या आघाडीत कसं जाईल, पहिले इलेक्शन तर लागू द्या. आधी दिवाळी वगैरेपर्यंत लागत होतं. आता पुढच्या वर्षी कधी, म्हणजे संक्रांतीनंतर का गुढीपाडव्यानंतर का पुढच्या रक्षाबंधन नंतर, हे म्हणजे मला आश्चर्य वाटते. मी आता तर उमेदच सोडून दिली की कदाचित एक वेळ आमची लोकसभा विधानसभा लागेल, पण या बाकीचे इलेक्शन्स लागतील का नाही अशी काळजी आणि भीती मला वाटायला लागली. आणि दुर्दैव याचं एवढंच आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण, या देशात पंचायत राज आणि कैलासाची यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न होतं की सत्ता केंद्रित राहता कामा नये, त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. आणि हे सरकार बरोबर त्याच्या विरोधात निर्णय घेत आहे. सत्ता केंद्रितच राहते. जो माणूस रोज तुमच्या सुखदुःखात असतो, तुमचा नगरसेवक असेल, तुमचा पंचायत समिती मेंबर असेल, तुमचा जिल्हा परिषद मेंबर असेल, या सगळ्यांचं इलेक्शन गेले किती 3-4 वर्ष झाली. आता खूप दुर्दैव आहे की सत्ता सगळी केंद्रित व्हायला लागली आहे महाराष्ट्रामध्ये. तर विकेंद्रीकरण होणं बंद झालं.